नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, राज्यातील 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। 2022च्या खरीप हंगामामध्ये सततच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये मदत वितरित केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण 616 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी वितरित करण्याच्या संदर्भात हा निधी कोणकोणत्या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती देणारा एक GR देखील काढलेला आहे। तर मित्रांनो, नक्की कोणकोणत्या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातला हा GR सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सविस्तर GR पाहायला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे म्हणजेच अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, या GR ची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा जाणून घ्या। सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानाकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावामधील बाधित शेतकऱ्यांना वर नमूद अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार एकूण 1500 कोटी इतका निधी जिल्हानिहाय वितरित करण्यास संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर ज्या जिल्ह्यांना मंजूर निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी त्यांच्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती प्रथम DBT प्रणालीवर उशिरात उशिरा 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरून घ्यावी। त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे याबाबतची माहिती 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ईमेलद्वारे नोंदवावी। अशा सूचना 26 फेब्रुवारी 2024च्या पत्राद्वारे सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर 5 मार्च 2024च्या पत्रान्वये पुन्हा जादा निधीच्या मागणीबाबत दिनांक 11 मार्च 2024 पर्यंत ईमेलद्वारे नोंदणीबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम यांच्याकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधी मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। आता मित्रांनो, काय निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी शासन निर्णयामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता दिनांक 20 जून 2023च्या शासन निर्णयान्वये खाली नमूद केलेल्या 4 जिल्ह्यास एकूण 480 कोटी 94,60,000 इतक्या निधी वितरणास मंजुरी दिलेली होती। त्यानंतर अंतर्गत पूर्ण वितरणाने 555 कोटी 55,34,000 इतका निधी DBT प्रणालीवर वितरित केला होता। या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर, परभणी, अमरावती व वाशिम या 4 जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ 5 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 616 कोटी 74 लक्ष इतका अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे। तसेच स्तंभ 6 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित 616 कोटी 72,08,000 इतक्या रकमेस मंजुरी देण्यात येत आहे। या आदेशान्वये अतिरिक्त 616 कोटी 74 लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी 616 कोटी 74 लाख हा निधी वितरित केला जाणार आहे या ठिकाणी सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल 13,600 रुपये हेक्टरी ही मदत नक्की कशी मिळेल? तर मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा तुम्ही पाहू शकता। वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। संदर्भाधीन क्रमांक 2 येथील 27 मार्च 2023च्या शासन निर्णयान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर मंजूर करण्यात आलेले आहेत। या दराने व निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेत मदत प्रदान करण्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा। म्हणजेच मित्रांनो, NDRF आणि SDRFच्या नवीन निकषानुसार ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे। NDRF आणि SDRFच्या निकषानुसार
प्रति हेक्टरी 13,600 रुपये ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।